नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं ध्यास शेतीचा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पूर्ण शेतीविषयक व्हिडिओ बघणार आहोत। तर आता माझं चॅनल नवीन असल्यामुळे या चॅनलवरती फक्त 2 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, तर ते तुम्ही एकदा बघू शकता। माझं नाव नंदिनी नरवाडे आणि मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलेला आहे 2 वर्षाचा सिद्धगिरी कृषी तंत्र विद्यालय कनेरी कोल्हापूर येथे। तर त्या बेसवरती मी माझ्या पूर्ण शेतामध्ये सेंद्रिय शेती करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर जे शेतकरी आजकाल जीवामृत तयार करतात, जीवामृत तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असेल, तर मी सुद्धा जीवामृत तयार करते, पण त्याच्यामध्ये मी थोडी वेगळी पद्धत तयार करते। म्हणजे एक मशीनच तयार केलेलं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी जीवामृतवरती पूर्ण शेती करते। तर माझं अजून एक असं ध्येय आहे की माझं आता वय 18 आहे आणि तसंच माझ्या वयाच्या मुलामुलींनी शेतीमध्ये यावं, शेतीमध्ये उतरावं। तर शेतकरी मित्रांनो, मला सांगा, आपल्या शेतकऱ्यांचे मुलं मुली हे आजकाल शेतामध्ये काम करत नाहीत, मोठमोठ्या नोकऱ्यांच्या मागं लागतात किंवा स्वतःचा बिझनेस हे काही प्रमाणात करतात। पण माझं असं आव्हान आहे की आजकालच्या तरुण पिढीतल्या सगळ्या मुलामुलींनी शेतीमध्ये यावं। शेतीमध्ये बिझनेस आहे, शेतीमध्ये आपण खूप सारा डेव्हलपमेंट करू शकतो आणि शेती हा एक उत्तम पर्याय असं मला वाटतं। मी स्टार्टिंग केली आहे, तुम्ही सुद्धा करा। आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी फक्त जीवामृत या खतावरती पूर्ण शेती जी मी डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतलेली आहे, तर ती मी कशा पद्धतीने डेव्हलप केली आहे किंवा मी माझ्या शेतीमध्ये काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला मला दाखवायचं आहे। आणि आज आपण या ब्लॉगमध्ये ते पूर्ण बघणार आहोत। हा जो पूर्ण प्लॉट जो आहे आणि एका वर्षामध्ये जीवामृत टाकल्यानंतर कुठे पण जायचं बांधावरचं जर उखरलं आपण तर तिथे तुम्हाला गांडूळं नक्की भेटतील। एवढी जास्त ही माती सुपीक झालेली आहे फक्त जीवामृतचा यूज केल्यानंतर। जीवामृत वापरल्याने शेतकऱ्यांचा खूप जास्त फायदा होतो। मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी एक व्यवसाय सुद्धा माझा तयार केलेला आहे, चालू केलेला आहे। मी 18व्या वर्षी व्यवसाय करते जीवामृत विकून। तर हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। तर आपण आता स्टार्ट करूया की मी काय काय लावलंय आणि काय काय नाही आणि कशा पद्धतीने ते आलेलं आहे ते तुम्ही स्वतःच बघू शकता। पूर्ण प्लॉट माझा सेंद्रिय प्लॉट आहे। तर मित्रांनो, बघूया आता शेतीमध्ये काय काय आहे। तर सगळ्यात पहिले मी ही केळीची झाड दाखवते। हे 6 महिन्याचं झाड आहे आणि ह्याला फक्त मी जीवामृत दिलेलं आहे। तर बघू शकता कशा प्रकारे आलंय। त्याच्यानंतर आहे ही पपई पण 6 महिन्याची आहे। खूप हाईट कमी आहे तरी सुद्धा खूप सारा पपया लागलेला आहे ह्या पपयाला। आणि पूर्ण बांधावरती मी अशा प्रकारे पपईची बाग थोडक्यात बनवली आहे। हे आहे संत्री। ही खूप छोटी पपई आहे तरी हिला खूप जास्त प्रमाणात पपया लागलेल्या आहेत फक्त। तर खालच्या साईडला बघू शकता पूर्ण भाताची शेती आहे आणि एक 4 प्लॉट पूर्ण तिथं भात शेती केलेली आहे आणि या बांधावरती पूर्ण पावटा लावलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। पूर्ण बांधा पावटाने भरलेला आहे। त्याच्यानंतर हा गवती चहा आहे। हे आंब्याचं झाड आहे, केशर। तर मित्रांनो, हे जे केसर आंब्याचं झाड आहे हे पूर्णपणे सुकलं होतं, बघू शकता कशा प्रकारे सुकलेलं। पण त्याला आम्ही जीवामृतचा डोस नेहमी दिल्यामुळे ते आता हिरवगार झालेलं आहे, नवीन पालवी फुटलेली आहे। त्याचबरोबर या साईडच्या बांधाला फणस आणि नारळ वगैरे आम्ही लावलेले आहेत। म्हणजे पूर्ण बांध असं रिकामे ठेवलेलेच नाही आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपण दुरून जर बघितलं तर हा प्लॉट अशा प्रकारे दिसतो। एकदम छोटाचा आहे प्लॉट हा, तुम्ही बघू शकता कसं दिसतो प्लॉट हा। आणि याच कोपऱ्यावरती प्लॉटच्या मी थोडीफार कोरफड लावलेली आहे। त्याच्यानंतर काही फुलांचे झाडं आहेत, शोचे फुलाचे, तुळशीचे, हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत या पूर्ण बांधावरती। अजून झाडं मोठी झालेली नाही आहेत, खूप छोटी आहेत। हे आहे बेलाचं झाड।
प्लॉटमध्ये काही शेवग्याच्या झाडांचीही लागवड केलेली आहे, पण पाऊस खूप झाल्यामुळे आम्ही झाडाची छाटणी केलेली आहे पूर्ण. शेवग्याच्या मध्ये ज्या वाफ्या उरतात त्या वाफ्यांमध्ये मी वांगे वगैरे लावलेले आहेत. आणि ही वांगे जी आहेत ते 1 वर्ष जुनी आहेत, तरीसुद्धा याला फुलं आणि वांगे येणं चालूच आहे. यालाही सुद्धा मी कुठलंही खत वापरत नाही, फक्त जीवामृतच वापरते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही बांधावर गेलं आणि जर उकरून बघितलं तर गांडूळं भेटतील. तर तुम्ही बघू शकता, आता आम्ही ते खोदतो थोडंसं आणि हे बघा गांडूळं आहेत ते शेतामध्ये आणि खूप सारे असे गांडूळं आहेत. बघू शकता बघा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, तर या प्लॉटमध्ये किती छान गांडूळं आहेत. आणि हा आहे आपला पूर्ण प्लॉट. आणि मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. मी आता स्टार्टिंग केलेली आहे आणि इथून पुढे मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि तरुणांनी शेतात काम करावे की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा आहे.